दादू सर, मी आपणास विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभास्ते इथे टॉस केला जाणार आहे. डॉक्टर जितेंद्र पाटील आपण सुद्धा यायचं टॉस बॉक्स मध्ये. मित्रांनो, या मास्टर 40+ ची स्पर्धा कुठेही असू द्यात, डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्याकडनं आम्हाला फर्स्ट एड किट लाभत असतं. बळीराम जाधव देखील, बळीराम घरत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत संघर्ष पंगलापाडाचे. त्यांना देखील आपण विनंती करूया आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. मान्यवरांना विनंती करतोय आणि दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत आता जोडले जात आहेत. तर नाणेफेकी केली जाते. रमाकांत पाटील देखील आहेत, चंद्रवंश जाधव सर, डॉक्टर जितेंद्र पाटील, बळीराम घरत आणि रमाकांत पाटील या चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. दोन्ही संघांना पहिल्यांदा खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तर टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम हायवे दिवेना. मी मान्यवरांना विनंती करतोय की दोन्ही टीमला आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह दिले जाणार आहेत. डॉक्टर जितेंद्र पाटील, मी आपल्याला विनंती करतोय आपण हायवे दिवे संघाला सन्मान चिन्ह द्या. त्यानंतर चंद्रवंश जाधव सर, आपल्याला विनंती करेन आपण खारबाव संघाला हा सन्मान चिन्ह ते द्यायचं आहे. त्यानंतर मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन आपण सन्मानार्थ मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकी आपण जिंकली आहे. 3 ओव्हरची मॅच, समोर खारबाव टीम आहे, घरचं मैदान आहे. काय निर्णय घ्याल? प्रथम क्षेत्ररक्षण करणार. का उद्दिष्ट कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्याला 30 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. आणि काय म्हणाल ह्या स्पर्धेविषयी? जी स्पर्धा आपण खारबाव मध्ये पाहता, जानकाई माताचं जे आयोजन आहे, काय म्हणाल या आयोजनाविषयी आपण? फार सुंदर आयोजन केलेलं आहे. खरोखर त्यांना जेवढं धन्यवाद द्यावं एवढं कमीच आहे. अतिशय सुंदर. थँक्यू सो मच. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेल. शिवाजी मडवी, तुम्हाला टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करायची. जर जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असता? फलंदाजीच घेतली असते. म्हणजे अगदी जे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. मग कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 40. आणि आज गावामध्ये खेळतायत, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते, कारण आम्ही इथंच दर यायला गेलतो. आणि जानकाई माता जो तुमचा सहकारी म्हणजे मित्रमंडळीच आहे तुमची, त्यांनी जो आयोजन केलाय, तुम्ही त्यांच्याविषयी काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्ही एकत्रच खेळतो. त्याच्या पहिल्या आयोजन आहे तरी ते आमचंच आहे. थँक्यू सो मच. खूप चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. तर टॉस इथे जिंकले टीम आर सी पाटील फाउंडेशन हायवे दिवेनं आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. सामना 3 षटकांचा असेल, याचे निश्चितच दोन्ही कॅप्टनना नोंद घ्या. या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सूर्यकांत माळी, जे जय ब्राह्मणदेव भाटाले संघाचे संघनायक आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे सूर्यकांत माळी. श्री रमाकांत शिवारी याचकडून आम्हाला या स्पर्धेसाठी बघा जे स्टंप आहेत ते त्यांनी पुरस्कृत केलेले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करतोय. नितीन मंगलदास चौधरी यांच्याकडून टेक्निकल टीमचं खास त्यांनी आम्हाला शनिवारचं जेवण पुरवलं होतं, त्यांचं देखील मनापासून मी जाहीर आभार व्यक्त करते. हेमंत कालीराम म्हात्रे याचकडून रविवारी जी सर्व संघांसाठी उत्तम भोजनाची त्यांनी सुविधा उपलब्ध केली आहे, त्यांचं देखील मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करतोय. जहीन चौधरी याचकडून जे मान्यवरांसाठी स्वागत सन्मान जेव्हा केला जातो ते फुलगुच्छ आहेत, ते त्यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत झाले, त्यांचे देखील मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं. आर सी पाटील फाउंडेशन हायवे दिवे, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आज ज्याने आम्हाला जेवणाची सुविधा उपलब्ध केली असे स्वर्गीय कालिदास अर्जुन म्हात्रे, माजी शिक्षक केंद्र प्रमुख तसेच शिक्षण विस्तार अधिकारी, ज्यांच्या 5 आठवड्यात स्मृती दिन होता, त्यांच्या स्मरणार्थ मुलगा श्री हेमंत कालिदास म्हात्रे याचकडून आज स्पेशल जेवणाची सोय करण्यात आलेली आहे, त्यांचे देखील मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करतोय.
बघा एक सूचना आहे, जर पहिल्या डावातील 3 षटकं संपल्यानंतर जो संघ इथे वेळेवर उपस्थित नसेल नाणेफेक करण्यासाठी त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. ही सूचना ऑर्गनायझर कमिटीकडून आमच्याकडे आलेली आहे, याची नोंद घ्यायची आपण. तर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना रंगणार आहे आर.सी. पाटील फाउंडेशन हायवे दिवे आणि नटराज खारबाव. बघूया आपल्या होम ग्राउंडवर नटराज खारबाव संघ प्रथम फलंदाजी करताना कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतोय ते बघायचं आहे. नीलू म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. खंदे समर्थक आहेत. आर.सी. पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाचे आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. रेती बंदर तांडे मंडल खारबाव सुदामचंद्र पाटील यांच्याकडून आम्हाला गुड शॉट कंपनीचे हे बॉल पुरस्कृत झाले ते तुम्ही पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर. स्पॉन्सर बाय सुदाम पाटील. या स्पर्धेसाठी एक खास वैशिष्ट्य आहे, जर आपणास गुड शॉट कंपनीचे चेंडू हवे असतील तर आपण महेश पाटील यांच्याशी अवश्य संपर्क साधायचा आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे चेंडू या स्पर्धेसाठी टेनिस बॉल गुड शॉट कंपनीचे वापरण्यात आलेले आहेत. अगदी ट्रेडमार्क आणि ब्रँडेड कंपनीचे बॉल आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर पुन्हा एकदा हे चेंडू आहेत या स्पर्धेसाठी. अतिशय हाय क्वालिटीचे चेंडू या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेले आहेत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर सामना सुरू होते दोन मातब्बर संघांमध्ये. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे, शिवाजी आणि रमाकांत. तर पहिलं पॉवर प्लेचं मात्र 3 षटकांचा सामना आहे. निश्चितच बघा पॉवर प्ले नाही याची नोंद घ्यायची आहे. वेल्याअभावी 1 षटक हे कपात करण्यात आले याची नोंद घ्यायची आहे. विष्णू पहिल्या षटकासाठी सज्ज झालेला आहे. निर्धारित 3 षटकांचा सामना पुन्हा एकदा मी नमूद करतोय. प्रत्येक स्पर्धांमध्ये बघा मित्रांनो फर्स्ट एड किटची व्यवस्था श्री जानकाई माता खारबाव संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर जितेंद्र पाटील डॉक्टर यांच्याकडून पुरवली जाते. चांगला उपक्रम आहे. मी तर म्हणेन मास्टर 40 प्लेच्या कुठेही स्पर्धा असोत प्रथमोपचार त्यांच्याच कडून पुरवलं जाते. एक चांगला उपक्रम आहे त्यांचा. खरं तर त्यांची मी प्रशंसा करणार आहे.
व्यवसाय नेते डॉक्टर आहेत डॉक्टर जितेंद्र पाटील, तुमचं मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली जनसेवा त्यांच्या माध्यमातून घडताना पाहतोय. विष्णू राईट आर्म द विकेट, षटकातील पहिलाच चेंडू जातोय थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष अशोक चेंडूला उचलणार फेकणार, तोपर्यंत संधी होती एंड चेंज करण्याची. या एक धावसंख्येच्या मदतीने अकाउंट ओपन केलेलं आहे. फलंदाज शिवाजी याने खातं खोललेलं आहे संघाचं. बिनबादे कशी सुरुवात आहे. पुन्हा एकदा विष्णू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चेंडू मात्र मिस टाइम फटका आहे, सेफ शॉट आहे. पहिली धाव पूर्ण केली जात आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. रमाकांत वैयक्तिक खातं खोलते. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 3. मात्र आपलं होम ग्राउंडवर आहे, खेळताना चांगला परफॉर्मन्स करावा लागेल नटराज खारबावे संघाला. ह्या उलट आरसी पाटील फाउंडेशन संघाला देखील ज्या चुका मागच्या टुर्नामेंटमध्ये झालेल्या आहेत त्या सुधारून एक चांगला खेळ बराबर लागेल हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, चौकार. कट केला होता, अगदी सेन्सेशनल क्रिकेट, क्लेवर क्रिकेट बघायला मिळते. आणि चेंडू गेला होता थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पंच परेश महाजन यांचा इशारा येते. व्हाईट बॉल मिळेल एक अवांतर धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 8 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर विष्णू. चेंडू मात्र बघूया लॉफ्ट केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावते गटेश. याचा चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा डीप मिड ऑनला, झेल सुटलेला आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद. तर अशा प्रकारे फलंदाज बाद होते. पहिला रमाकांत वैयक्तिक 8 या धावसंख्येवर धावबादच्या रूपाने बाद झालेला आहे. तर या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश भगत एंटर झालाय आणि त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल ज्ञानेश्वर काठे सर आणि संदेश पाटील यांच्याकडनं. आणि नॉट आउट जर आला तर 1,500 रुपये मिळतील. आणि डॉक्टर जितेंद्र यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारास 500 रुपये मिळतील. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता तिथे 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सेन्सिबल क्रिकेट. चेंडूला फक्त हलक्यात आणि तिथे कट केला होता. गॅप मध्ये 1 धाव होती, तिथे 2 धावा, 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत पलून. 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 13. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये नटराज खारबावे संघाची. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेंडू मात्र फुलटॉस होता, फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू तो पॉइंटला क्षेत्ररक्षक दक्ष आहे, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळते. ओव्हर थ्रो झालेलं आहे, हा न होताना. आणि बघता बघता तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 1 बाद 15. चांगली सुरुवात आहे ती नटराज खारबावे संघाची. रमाकांत बाद झालेला आहे वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. धावबादच्या रूपाने शिवाजी खेळतोय 4 धावांवर, योगेश खेळतोय वैयक्तिक 2 धावांवर. आणि निश्चितच बघा 2 धावांची पॅनल्टी इथे घोषित केली होती. त्या धावा आम्ही
जेव्हा आर सी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाची फलंदाजीला सुरुवात होईल तेव्हा त्या आम्ही धाबा प्लस करू, ऍड करू, याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला 15 धाबा. चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये. ती नटराज खारबावे संघाची काल अंतिम फेरी धडक मारलेली आहे. वीर तानाजी दापोडे या संघाने अतिशय उच्च कोटीचा काल त्या संघाकडून खेळ बघायला मिळाला. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये श्री जानकाई माता खारबाव या संघाला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारणारा संघ होता वीर तानाजी दापोडे. एक धाव पूर्ण केलेली आहे 22च्या रूपाने. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 16. सुदाम दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र अतिशय चांगला फटका खेळलाय. जमीन लगत चेंडू जाते डीप मिडॉनला. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने आता मात्र स्कोर कार्डवर धावा बघायला मिळतात. त्या 18 चांगली सुरुवात आहे. ते म्हणजे योगेश भगत साठी सुवर्ण संधी आहे. चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संदेश पाटील यांच्याकडून कट केलेल्या चेंडूला पहिली धाव पूर्ण केलेली आहे. स्पेरिश थर्डमॅनला क्षेत्ररक्षक अशोक होता, पण बॅकअप करताना दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला आपण बघितलं. तत्पूर्वी संधी होती फलंदाजाकडे 2 धावा कंप्लीट करण्याची आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 20. योगेश भगत आपण जर नॉट आउट राहिले, नाबाद राहिले तर तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक. सुवर्ण संधी आहे. चेंडूला मात्र ऑफिस टोस फ्लिक केलेला मनगटी फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करते. आखिरकार रेस जिंकलेली आहे चेंडूने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो चौकार. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर 24. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्क वर सुदाम. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला अगदी नाजूक फटका खेळलेला आहे. नेटकटचा फटका. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. सेन्सिबल क्रिकेट. गुड शॉट. 4 रन्स. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 28. चांगला आकार येतो धावसंख्येला. काय फलंदाजी आहे योगेशची. अतिशय जबरदस्त. तब्बल 14 धावांवर खेळतोय. 2 चौकारांचा समावेश आहे. कट करण्याचा प्रयत्न मात्र अतिशय हुशारीने चेंडू टाकला होता गोलंदाज सुदामेने. पूर्णपणे चकित केलेला आहे योगेशाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 संपुष्टात आलेले आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 28. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये.
योगेशसाठी तब्बल 2 चौकारांसाठी पारितोषिक इथे जमा झालेले आहे. संदेश पाटील, डॉक्टर जितेंद्र पाटील आणि ज्ञानेश्वर काटे सर यांच्याकडून ते पारितोषिक इथे जमा झालेले आहे तब्बल 1000 रुपयाचं. योगेश, सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. शेवटचा अंतिम षटक आहे. अशोक शेवटचा अंतिम षटक घेऊन आलेला आहे. स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. सामना करेल शिवाजी. खेळतोय 3 धावांवर. अतिशय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जाईल. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. फंटास्टिक स्ट्रोक, 4 रन्स. धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकर 32. चांगला आकार येतोय आता मात्र निश्चितच गोलंदाज अशोक संघाचा संघनायक आहे आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर तिसऱ्या षटकातील एक देखणा चौकार बघायला मिळाला. 32 धावा धावपलकावर. चांगली फलंदाजी बघायला मिळते आणि दोघांमध्ये वेगवान भागीदारी देखील बघायला मिळते. हे खूप महत्वाचं असते. जेव्हा फलंदाज बाद होतात तेव्हा पार्टनरशिप, स्ट्राईक रोटेट होणे खूप महत्वाचे असते. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे. धावपलकर 32. अतिशय चांगला चेंडू होता. उजव्या एसटीच्या किंचितसा बाहेर वळणारा चेंडू. धावसंख्या 32. पुन्हा एकदा अशोक. चेंडू मात्र फुलटॉस. हॉपॉलर घेऊन चेंडूला भिरकावून दिलेला आहे. जैसी गेंद वैसी नसीहत आणि चेंडू जाते वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढताना स्कोर कार्ड वर 38. चांगला आकार येतोय. शिवाजी याच्या बॅट मधून निघालेला एक दणदणी षटकार. पुन्हा एकदा अशोक सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेपावताना 3-3 क्षेत्ररक्षक पाहतोय पण सेफ लँड झाला होता चेंडू. तोपर्यंत फलंदाजाकडे अवधी होता 2 धावा पूर्ण करण्याचा आणि अशा प्रकारे या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 40. वेगवान भागीदारी बघायला मिळते कारण पहिला फलंदाज 10 या धावसंख्येवर बाद झाला होता. 30 धावांची भागीदारी. दुसऱ्या गड्यासाठी ऑफिस टॉस फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र सुखरूप क्रीज मध्ये. धावसंख्या वाढते. धावपलकावर 42. तब्बल 32 धावांची भागीदारी. दुसऱ्या गड्यासाठी शिवाजी आणि योगेश या 2 फलंदाजांमध्ये चांगला खेळ करताना आपल्या संघासाठी, कारण नॉकआउट स्पर्धा आहे आणि प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. गोलंदाज अशोक सज्ज होते बॉलिंग मार्क वर. राईट आर्म वर द विकेट. स्लोवर वन. धीम्या गतीने चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न करीत होता तिथे. चेंडू मात्र त्याच्या डोक्यावरून जाते लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर 48 आणि 49 धावांचं लक्ष आहे. दरम्यान आगमन झालेलं आहे. सचिव सिनियर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे प्रदीपजी जोशी आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते.
नाबाद राहिल्याबद्दल योगेश भगतसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक संदेश पाटील, डॉक्टर जितेंद्र पाटील आणि ज्ञानेश्वर काठे सरांकडून. 49 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत, त्यांनी त्यांचा स्वागत सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. मी रमाकांत पाटील यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे सिनियर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे सचिव प्रदीपजी जोशी यांना आपण सन्मानित करायचं आहे. खरोखरच चालू सीझनचा आपण जर विचार केला, मागच्या सीझन मध्ये देखील आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता श्री कालिका माता खारबाव या संघाचा. 40+ कालिका माता खारबाव संघाची देखील खूप चांगली कामगिरी बघायला मिळते प्रदीप जोशी यांच्या नेतृत्वामध्ये. प्रेमनाथ पाटील यांना देखील सन्मानित केले जाणार आहे व्यासपीठावर. प्रेमनाथ पाटील आपण पुढे यायचं. यानंतर जो सामना होणार आहे सुजाता पिंपळास आणि आई गावदेवी जून अंदुरकी. तत्पूर्वी आपण प्रेमनाथ पाटील यांना व्यासपीठावर सन्मानित करूया. सुजाता पिंपळास संघाचा संघनायक आपण या नाणेफेक करण्यासाठी. वसंत बालाराम वतारी खारबाव, मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. श्री जानकाई माता मास्टर 40+ खारबाव संघाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे श्री जानकाई माता चषक 2022 या स्पर्धेमध्ये. लक्ष खूप मोठं आहे, 49 धावांचं विशाल लक्ष ठेवलेलं आहे नटराज खारबाव या संघाने. तब्बल रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर 12.25 च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत हेमराज वतारी यांचे पिताश्री वसंतजी वतारी यांना सन्मानित केले जाणार आहे रमाकांत पाटील यांच्या शुभ हस्ते. स्वागत सन्मान आणि सत्कार केला जाते. आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक वसंतजी वतारी यांचा शुभ सन्मान. गुलाब आणि विष्णू ही जोडी खेळपट्टीवर आहे. प्रदीपजी जोशी यांच्याकडून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आलेले आहेत, जे सिनियर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे सचिव देखील आहेत. त्यांचे मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करते मास्टर 40+ श्री जानकाई माता खारबाव संघाच्या वतीनं. तब्बल 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. धन्यवाद. तर पहिले षटक घेऊन येते गोलंदाज शिवाजी, सामना करेल डावखुरा फलंदाज गुलाब, नॉन स्ट्रायकिंग एंडला विष्णू. चेंडू मात्र ऑफस्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिलाच चेंडू एक अचूक टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक डॉट बॉल. वसंत वतारी आणि हेमराज वतारी यांच्याकडून तब्बल 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचे देखील मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो. तसेच प्रदीप जोशी यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचे देखील मनापासून मी जाहीर आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे.
खातं खोललेलं आहे फलंदाज गुलाब याने. पण तिथे एक्झॅक्टली काय झालंय तर फलंदाज मला तर वाटते बाद होते धावबादच्या रूपाने. संदेश पाटील यांच्याकडून एक सुवर्ण संधी आहे बघा. रवी यांनी जर 2 झेल घेतले नटराज खारबावे संघाचे खेळाडू त्यासाठी सुवर्ण संधी आहे. 2 झेल साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शिवाजी पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्क वर सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज विष्णू. लक्ष खूप मोठं आहे पण लक्ष जरी मोठं असलं तरी मात्र धावांचा पाठलाग करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. चेंडू मात्र लाफ्ट गेलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे झेल घेतोय फलंदाज तिथे बाद झालेला विष्णू. बघा नटराज खारबाव संघाने या चषकावर जर नाव कोरलं चॅम्पियन संघ जर राहिला तर 2 गावठी रुबाबदार कोंबडे दिले जातील प्रदीप जोशी यांच्याकडून. निश्चितच खूप पारितोषिक आम्हाला या स्पर्धेसाठी जरूर लाभलेत आणि दानशूर व्यक्तिमत्व भरपूर या ठिकाणी पाहायला मिळालेत. यावेळेचा हा चेंडू लॉंग ऑफला इथे मात्र बीट करून जाईल सीमेच्या बाहेर. हा षटकार क्लासिकल षटकार पाहायला मिळाला. गुड शॉट. प्रदीप आणि किरण ही जोडबोली आपण मैदानामध्ये पाहतोय. किरणच्या बॅटमधला षटकार आला. षटकारांची आणि चौकारांची गरज असेल. फील्ड प्लेसमेंट अगदी आपण पाहिले तर एक शॉर्ट थर्डमॅन एक बॅकवर्ड पॉइंट गोलंदाज तयार शिवाजी. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत उपस्थित परंतु चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने सरसावत. 4 धावेसाठी अजून एक चौकार. गुड बॅटिंग चांगली फलंदाजी आणि चांगलं प्रत्युत्तर आता इथनं दिलं जात आहे. सुजाता पिंपलास विरुद्ध आई गावदेवी झोन अंदुरकी यानंतर आपण लढत पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या आजच्या दिवसामधील तिसरी लढत आपण पाहणार आहोत. सुजाता स्पोर्ट्स पिंपलास विरोधात आई गावदेवी झोन अंदुरकी या 2 संघादरम्यान एक बिग मॅच मोठी मॅच दमन चषकामधील फायनल मॅच जरूर हीच आपण पाहिली होती आणि तोच सामना पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. दरम्यान चालू मॅच मध्ये आपण पाहिलं तर 49 टार्गेट होतं. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती फक्त 11 धावा. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या किरणच्या माध्यमातून आणि धावफलक 11 वरती जाऊन पोहोचलं. खरं तर सुरुवातीपासून अशा फटक्यांची गरज होती. तर येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि ही मॅच जिंकण्यासाठी धावांची गरज असेल. 38 धावसंख्येची गरज. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संदीप आलाय. आज योगेश भरपूर चांगला फलंदाजी करताना दिसला. शिवाजीच्या माध्यमातून 18 धावा आल्या. योगेशच्या माध्यमातून 14 धावा आल्या. तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आज योगेशनं कमावलंय. यावेळेचा हा चेंडू फक्त सॉफ्ट हँडनं पुश केले. चेंडू चालला मिडॉनला आणि या ठिकाणी मात्र संधी जरूर होती धावपात करण्याची परंतु 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. प्रदीपच्या माध्यमातून ह्या 2 धावा आपण पाहिल्या. टीमची टोटल आता 2 धावेने आता 13 वरती जाऊन पोहोचली. फार मोठं टार्गेट होतं. 3 षटकांमध्ये तब्बल 48 धावा बनवल्या होत्या. आज 2 ते 3 खेळाडू शॉट आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आरसी पटेल फाउंडेशन हॅवी दिवेचा आपण विचार केला तर
इथे स्विंग अँड मिस. चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता, पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येऊन विसावतोय. गुलाब आणि विष्णू हे दोन फलंदाज आपण पाहिले लवकर बाद झाले. त्यानंतर टीम अडचणीमध्ये सापडली. यावेळी क्रॅकिंग ड्राईव्ह, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग रमाकांत शिवारीची. 2 धावा पूर्ण. इथे ओव्हर थ्रो झालाय, तिसरीही धाव आता पूर्ण होईल आणि बघता बघता चौथी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला आणि 4 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. थ्रो थोडासा वाईड आला, मी म्हणेल ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धावा आपण पाहिल्या जरूर. धावफलकावरती धावा या 4 धावेच्या मदतीने 17 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 32ची गरज. खर तर समीकरण आपण पाहिलं तर फार कठीण समीकरण जरूर दिसतंय पेपरवरती, परंतु क्रिकेट आहे. काल मित्रांनो आपण पाहिली राणाल विरुद्ध जानकाई माता खारबाव लढत. जरूर असं वाटलं होतं की 63 धावा आता कमी पडल्यात की काय जानकाई माता खारबावला, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा वाचवल्या होत्या. संदीप पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र राऊंड लेग, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. सुजाता पिंपलास संघाचा संघनायक, थँक्यू डीजे. सुजाता पिंपलास संघाचा संघनायक विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी त्वरित या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आजच्या दिवसामधील ही तिसरी लढत आपण पाहणार आहोत. आई गावदेवी झू नांदुर्की आणि त्यांच्या विरुद्ध सुजाता स्पोर्ट पिंपलास अशा ह्या 2 संघादरम्यान ती लढत असेल. पहिल्या सामन्यामध्ये एक सहज आणि सोपा विजय मिळवला चिनार माता पिंपळनेरच्या विरुद्ध जुनांदुर्की टीमनं आणि आता दुसऱ्या फेरीमधील ही लढत खेळताना दिसेल पिंपलासच्या विरोधात. स्वागत असेल सुजाता पिंपलास या स्पर्धेमध्ये आपलं. या वर्षी भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये जरूर पाहायला मिळाला हा संघ देखील. संदीप पुन्हा एकदा तयार. सुदाम नवीन फलंदाज जो सध्या एंटर झालाय 5व्या क्रमांकावर. पहिला चेंडू त्याला डॉट आलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान शुभागमन झाले या ठिकाणी. खजिनदार कोषाध्यक्ष विनोदजी चौधरी साहेब, मास्टर 40+ संघटनेचे खजिनदार आहेत. आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान हरेंद्र चौधरी यांचं देखील शुभागमन, आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेचा हा चेंडू खरं तर खेळायचं होतं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू आला पॉइंटला आणि पहा सेलिब्रेशन जरूर आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय, कारण खेळाडूंना आता माहिती आहे की सामना जवळपास आता खारबाव टीमच्या बाजूने चाललाय. आणि जरूर आपण पाहिलं तर पॉइंटला शशिकांत भाऊ यांनी क्षेत्ररक्षण चांगलं केलं आणि लगेचच टाळ्यांचा प्रतिसाद पहा किती मिळाला. पाठीराखे फार महत्वाचे असतात. दरम्यान विनोदजी चौधरी यांचं शुभागमन झालं. संघटनेचे खजिनदार आहेत. तब्बल आतापर्यंत आपण पाहिलं तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज कमावलंय फलंदाज योगेश भगतनं. चांगली आज मात्र मी म्हणेल कमाई म्हणेल या मॅच मध्ये. आणि निश्चितच नाबाद सुद्धा राहिलेले आहेत, त्याच्यासाठी देखील पारितोषिक लागलंय. आगळी वेगळी पारितोषिक आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि खारबाव आज घरच्या मैदानामध्ये खेळते. मोठ्या पाठीराख्यांचा सपोर्ट देखील आता निश्चितच त्यांच्या पाठीशी पाहायला मिळते. खंबीरपणे आता ते उभे आहेत. दरम्यान पिंपलास संघाचं आगमन झालंय. स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. टॉस आपण लगेचच करणार आहोत. या दरम्यान फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, जाईल सीमेच्या बाहेर. 4 धावेसाठी हा क्लासिकल चौकार. चार धावेच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे सरकले फलकावरती. 22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड.
यावेळेचा हा चेंडू मात्र हाफ ट्रॅगर होता, विकेटच्या वरन जरूर गेला. विकेट किपर थोडासा चूक करताना जरूर दिसला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिर आहे. 22 धावा, 22 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज तयार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस हा चेंडू मात्र ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये रमाकांत शिवारी त्या ठिकाणी सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. त्या दरम्यान मिळते फक्त एकच धाव. आणि आता हळूहळू मी म्हणेल विजयाकडे वाटचाल करत असताना टीम नटराज खारबाव पाहायला मिळाली आहे. आपल्या घरच्या मैदानावरती जरूर मी म्हणेल आपल्या घरच्या पाठीराख्यांना खुश केलंय. ज्याप्रमाणे आज प्रदर्शन राहिलं. यावेळेचा हा चेंडू पडल्यानंतर खूप जास्त उचली घेणार आपण पाहिला. टॉसअप जरूर होताना आपण पाहिला. डॉट बॉल आलाय. आजचा पूल आपण पाहिला तर एक से बडकर एक बेस्ट वर्सेस बेस्ट मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळतील. या दरम्यान स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. केवनी स्पोर्ट केवनीचा संघनायक किंवा प्रतिनिधी आपण संपर्क साधा प्लीज. केवनी स्पोर्ट केवनी संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. यावेळेचा हा चेंडू इथे फटका हवेमध्ये आहे. फिल्डर नाहीयेत उपस्थित, परंतु स्वतः गोलंदाज पोहोचले होते. वाह, काय प्रयत्न झाला. प्रयत्नांना मी म्हणेल 100% द्यावेच लागतील. 100 पैकी 100 गुण द्यावेच लागतील. ज्या प्रकारे गोलंदाजानं प्रयत्न केला होता. आणि याचबरोबर एक आपण पाहिलं तर मोठा विजय या ठिकाणी मिळवला टीम नटराज खारबावनं. हार्दिक अभिनंदन नटराज खारबाव. आणि हार्ड लक टीम RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच शिवाजी मढवी ठरलाय. अष्टपैलू खेळाडू शिवाजी आपण यायचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी. आणि योगेश भगत आपण सुद्धा यायचंय. 2000 रुपयांचा तब्बल कॅश प्राइज मिळालाय. या ठिकाणी संदेश पाटील, डॉक्टर जितेंद्र पाटील आणि ज्ञानेश्वर काठे सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक इथे आलेलं आहे. योगेश भगत सर्वप्रथम आपण यायचं आहे. 2000 रुपयांची ही गुलाबी नोट, कडक नोट दिली जाणार आहे. केवनी स्पोर्ट संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. निश्चितच RC पाटील फाउंडेशन कर्णधार आपण संपर्क साधा. दरम्यान या ठिकाणी सर्वप्रथम 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल योगेश भगत यांना. 2 चौकार आणि नाबाद आले, त्यामुळे जरूर डॉक्टर जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर काटे सर आणि संदेश पाटील या 3 मान्यवरांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला आलंय. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सामनावीर या सामन्यामध्ये शिवाजी मढवी ठरलाय. तर मॅन ऑफ द मॅच साठी जरूर आम्हाला कैलासवासी शेवंतबाई दत्तात्रय तरे यांच्या माध्यमातून यांच्या स्मरणार्थ श्री प्रेम तरे व भगवान तरे यांच्याकडून एक ट्रॉफी लाभली आहे. ती ट्रॉफी देण्याची विनंती करेन. दरम्यान या ठिकाणी सामनावीरासाठी मी विनंती करेन प्रदीप जोशी आपण आपल्या शुभासे ट्रॉफी देणार आहात. स्वर्गीय शेवंतीबाई दत्तात्रय तरे यांच्या स्मरणार्थ निश्चितच माफ करा अजय भगत आणि परेश भगत यांच्याकडनं जो आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलाय पूर्णा गावचे, तो गिफ्ट बॉक्स इथे दिला जातो. त्यानंतर ट्रॉफी आपण देणार आहोत जी प्रेम तरे आणि भगवान तरे यांच्याकडनं लाभली आहे. मी हरेंद्र चौधरी आपणास विनंती करेन आपल्या शुभासे द्यायचे. त्यानंतर पुढील ट्रॉफी जी रोशन छत्रपती म्हात्रे यांच्याकडनं आम्हाला लाभली, मी विनोद चौधरी आपणास विनंती करेन आपल्या शुभहस्ते शिवाजी मढवीला ही ट्रॉफी इथे द्यायची आहे. वेल प्लेड शिवाजी मढवी अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच.
पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील